जेवण केल्यानंतर लगेच चुकूनही करू नका या 9 चुका. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की पोटात ॲसिड रिफ्लक्स, पोट फुगणे, छातीत जळजळ आणि अचानक वेगाने वजन वाढण्यामागे फक्त तुमच्या ताटात असलेले अन्नच नाही, तर जेवण केल्यानंतर अवघ्या 5 मिनिटात तुम्ही काय करत असलेल्या काही सवयी देखील कारणीभूत ठरू शकतात. होय मित्रांनो, ज्या अन्नातून तुम्ही शरीराला ताकद मिळावी अशी अपेक्षा करता, त्याच अन्नासोबत केलेल्या काही छोट्या छोट्या चुका पचनाशी संबंधित समस्या निर्माण करू शकतात. आपल्यापैकी बहुतेकांना वाटतं की फक्त चांगलं आणि पौष्टिक अन्न खाणं एवढंच निरोगी राहण्यासाठी पुरेसं आहे. पण सत्य हे आहे की जेवण केल्यानंतर तुम्ही काय करता याचाही तुमच्या पचनावर आणि आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मित्रांनो, आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण जेवण केल्यानंतर लगेच केल्या जाणाऱ्या अशा 9 चुकाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुम्ही आजपासूनच टाळायला हव्यात. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण नवी चूक तर जवळपास 90% लोक रोज न कळत करत असतात. बघा मित्रांनो, चूक क्रमांक 1, जेवण केल्यानंतर लगेच आडवं होणं किंवा झोपणं. जेवण केल्यानंतर लगेचच अंथरुणावर झोपण्याची सवय तुमच्या पचनसंस्थेसाठी त्रासदायक ठरू शकते. जेव्हा तुम्ही सरळ उभे राहता किंवा बसता, तेव्हा गुरुत्वाकर्षणामुळे अन्न आणि पाचक रस पोटात खाली राहण्यास मदत होते. पण तुम्ही लगेच आडवे झालात तर पोटातील आम्ल म्हणजेच ॲसिड वरच्या दिशेने येऊन अन्ननलिकेत पोहोचू शकते. त्यामुळे छातीत जळजळ, आंबट ढेकर आणि ॲसिड रिफ्लक्स सारख्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे जेवण केल्यानंतर किमान 20 ते 30 मिनिटे सरळ बसण्याचा किंवा हलकं चालण्याचा प्रयत्न करा. तसेच रात्रीच्या जेवणानंतर झोपण्यापूर्वी किमान 2 ते 3 तासाचं अंतर ठेवणं चांगलं. चूक क्रमांक 2 बघा, जेवणानंतर लगेचच एकदम भरपूर पाणी पिणं. आयुर्वेदामध्ये जेवण आणि पाण्याच्या सेवनाबाबत अनेक नियम सांगितले आहेत. मात्र जेवणानंतर पाणी पिणं स्वतःमध्ये हानिकारक नाही, पण एकाच वेळी खूप जास्त पाणी पिल्यामुळे काही लोकांना पोट फुगणे किंवा जडपणा जाणवू शकतो. जर तुम्हाला तहान लागली असेल तर गरजेनुसार पाणी प्या, मात्र एकाच वेळी खूप जास्त पाणी पिणं टाळा. चूक क्रमांक 3 बघा, जेवणानंतर लगेचच गरमागरम चहा किंवा कॉफी पिणं. अनेक लोकांना जेवण झाल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिण्याची इच्छा होते, मात्र ही सवय काही पोषक घटकांच्या शरीरातील शोषणावर परिणाम करू शकते. चहा आणि कॉफीमध्ये टॅनिन आणि कॅफीन सारखे घटक असतात. चहामधील काही संयुगे अन्नातील लोह म्हणजेच आयरनच्या शोषणाचं प्रमाण कमी करू शकतात. जर तुम्हाला चहा किंवा कॉफी प्यायचीच असेल तर जेवणानंतर लगेच न पिता थोडं अंतर ठेवणं चांगलं. विशेषतः ज्यांना शरीरात आयरनची कमतरता आहे त्यांनी याकडे अधिक लक्ष द्यावं. चूक क्रमांक 4 बघा, जेवण केल्यानंतर लगेचच आंघोळ करायला जाणं. जर तुम्ही जेवण केल्यानंतर लगेच आंघोळ करत असाल तर ही सवय बदलणं चांगलं. जेवणानंतर शरीर पचनाच्या प्रक्रियेत व्यस्त असतं. अशा वेळी लगेच आंघोळ केल्यामुळे काही लोकांना अस्वस्थता किंवा पोटात जडपणा जाणवू शकतो. त्यामुळे जेवण आणि आंघोळ यामध्ये थोडे अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा. शक्य असल्यास आधी आंघोळ करून त्यानंतर जेवण करणं अधिक सोयीचं ठरू शकतं. चूक क्रमांक 5 बघा, जेवणानंतर लगेच जड व्यायाम किंवा कठीण काम करणं. जेवण केल्यानंतर लगेचच जिममध्ये जाणं, वजन उचलणं किंवा खूप वेगानं धावणं यामुळे पोटाला त्रास होऊ शकतो. व्यायाम करताना आपल्या स्नायूंना जास्त ऑक्सिजन आणि रक्ताची गरज असते. त्याचवेळी शरीर अन्न पचवण्याचं कामही करत असतं. अशा वेळी जड व्यायाम केल्यामुळे पोटात गोळे येणे, पोटदुखी, मळमळ किंवा अस्वस्थता जाणवू शकते. त्यामुळे जेवण केल्यानंतर लगेचच जड व्यायाम करणं टाळा. स्वतःला सक्रिय ठेवायचं असेल तर जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे हलकं चालणं हा चांगला पर्याय ठरू शकतो. चूक क्रमांक 6 बघा, जेवणानंतर लगेच फळं खाणं. फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, मात्र अनेक लोकांचा असा गैरसमज आहे की जेवणानंतर लगेच फळ खाल्ली तर पोटात सडतात. प्रत्यक्षात असं होत नाही. तरीही जर जेवणानंतर फळं खाल्ल्यामुळे तुम्हाला गॅस, पोट फुगणे किंवा पोटात जडपणा जाणवत असेल तर फळ आणि मुख्य जेवण यामध्ये थोडे अंतर ठेवणे चांगले. तुम्ही फळांचं सेवन जेवणापासून वेगळ्या वेळी करू शकता. उदाहरणार्थ जेवणानंतर साधारण 1 ते 2 तासाने. चूक क्रमांक 7 बघा, जेवणानंतर लगेच धूम्रपान किंवा तंबाखूचं सेवन करणं. जर तुम्ही धूम्रपान किंवा तंबाखूचं सेवन करत असाल तर ही सवय तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे. धूम्रपान आणि तंबाखूमुळे शरीरात निकोटीन आणि अनेक हानिकारक रसायनं जातात. दीर्घकाळ याचं सेवन केल्यामुळे कर्करोग, हृदयरोग, फुफ्फुसांचे आजार आणि इतर अनेक गंभीर आरोग्य समस्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे तुमच्या शरीराला या घातक सवयीपासून वाचवा आणि धूम्रपान तसेच तंबाखूचं सेवन पूर्णपणे सोडण्याचा प्रयत्न करा. चूक क्रमांक 8 बघा, जेवल्यानंतर लगेच खूप गोड किंवा खूप थंड पदार्थ खाणं. मित्रांनो, लग्न समारंभ किंवा पार्टीमध्ये अनेक लोकांना जेवणानंतर लगेचच आईस्क्रीम किंवा एखादी जड मिठाई खायला आवडते. कधीतरी थोड्या प्रमाणात मिठाई खाणं वेगळं आहे, पण जेवल्यानंतर वारंवार जास्त प्रमाणात गोड पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात अतिरिक्त कॅलरीज जाऊ शकतात आणि वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे जेवल्यानंतर लगेचच खूप जास्त गोड पदार्थ खाण्याची सवय टाळा आणि मिठाईचं सेवन मर्यादित प्रमाणात करा. चूक क्रमांक 9 बघा, जेवल्यानंतर बेल्ट खूप घट्ट करणं किंवा खूप घट्ट कपडे घालणं. जेवण केल्यानंतर लगेचच जीन्सचा बेल्ट
खूप घट्ट बांधणं किंवा पोटावर दबाव आणणारे कपडे घालणं ही एक सामान्य सवय आहे. जेव्हा तुम्ही भरपूर जेवता तेव्हा अन्नासाठी पोटाला पुरेशी जागा आवश्यक असते. खूप घट्ट कपड्यामुळे पोटावर दबाव येऊ शकतो आणि काही लोकांमध्ये अस्वस्थता किंवा ॲसिड रिफ्लक्सची समस्या वाढू शकते. त्यामुळे जेवण केल्यानंतर आरामदायक आणि सैल कपडे घालणं चांगलं, जेणेकरून तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही. आता तुम्हाला या 9 चुकांबद्दल माहिती झाली आहे. त्यामुळे थोडा विचार करा, या 9 चुकांपैकी अशी कोणती चूक आहे जी तुम्ही आतापर्यंत नकळत रोज करत होतात. ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये प्रामाणिकपणे त्या एका चुकीच्या सवयीचं नाव नक्की लिहा. तुमची एक कमेंट दुसऱ्या कोणालाही आपली सवय सुधारण्यासाठी प्रेरणा देऊ शकते. मित्रांनो, लक्षात ठेवा, तुमचं आरोग्य फक्त औषधांमध्ये नाही तर तुमच्या रोजच्या छोट्या छोट्या सवयीमध्येही दडलं आहे. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल आणि ही माहिती तुमच्या उपयोगाची वाटली असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि ही माहिती तुमच्या कुटुंबियांसोबत, मित्रांसोबत आणि प्रियजनांसोबत व्हॉट्सअपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या चुकीच्या सवयी टाळता येतील. अशा सोप्या, आरोग्याशी संबंधित आणि उपयुक्त माहितीसाठी तुमच्या आवडत्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. निरोगी राहा, जागरूक राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या. धन्यवाद.